दिल्ली आणि महाराष्ट्राचे राजकीय आणि सांस्कृतिक असे संबंध आहेत असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साहित्य संमेलनाला हजेरी लावल्यामुळे मला आनंद झाला असंही पवारांनी म्हटलेलं आहे। दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळेला शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संमेलनाला उपस्थिती लावल्यामुळे आपल्याला आनंद झाला असं शरद पवार यांनी म्हटलं। तसंच मोदींनी शरद पवार यांना खुर्चीवर बसण्यासाठी या ठिकाणी मदत केली आहे। त्याचबरोबर मोदींनी शरद पवार यांना पाण्याची बॉटल सुद्धा या ठिकाणी दिली। मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीमध्ये दुसऱ्यांदा होत आहे। साहित्य संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत याचा मला आनंद आहे। याआधी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्घाटन केलं होतं। यानंतर 70 वर्षांनंतर या संमेलनाची पुनरावृत्ती होत आहे। नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी लगेच होकार दिला। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मोदींची भूमिका महत्त्वाची आहे। दिल्ली आणि महाराष्ट्राचं एक नातं, राजकीय आणि सांस्कृतिक संबंध, शरद पवार यांचं वक्तव्य। दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं एक नातं आहे। 11व्या शतकामध्ये आनंदगोपाल चौहानांनी दिल्लीची स्थापना केली। तेव्हापासून महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध निर्माण झाले। जवाहरलाल नेहरूंनी जसं संमेलनाचं उद्घाटन केलं त्याची पुनरावृत्ती होताना 70 वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होतंय याचा मला आनंद आहे। एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्यासाठी मी गेलो तर त्यांनी अक्षरशः 1 मिनिट सुद्धा लावला नाही। महाराष्ट्राचा हा कारभार, हा सोहळा आहे, सारस्वतांचा हा सोहळा आहे, माझी उपस्थिती आहे आणि तुम्ही सामना येणार आहे।